नमस्ते. आज आपण नांदेड जिल्ह्यातल्या सुजले गावच्या मातीतल्या दोन जुळ्या भावांची खूप प्रेरणादायी कहाणी ऐकणार आहोत. हो, दत्ता तुमवाड आणि शाहीर दिगू तुमवाड. 20 जून 1951चा त्यांचा जन्म. अगदी. आपल्याकडे दिलीप भोसले यांचे एक लेख आहे, दत्ता दिगू तुमवाड, समाजसेवेचे दोन प्रवाह. तर त्या लेखातले काही महत्वाचे मुद्दे घेऊन आपण बोलणार आहोत. आपल्याला हे बघायचंय की म्हणजे इतक्या गरिबीतून, इतक्या वाईट परिस्थितीतून येऊन सुद्धा बरोबर या भावांनी समाजासाठी स्वतःला कसं वाहून घेतलं. आणि विशेष म्हणजे त्यांचे मार्ग किती वेगळे होते. हो ना, एकाच ध्येयासाठी दोन अगदी भिन्न वाटा कशा निवडल्या असतील त्यांनी, याच प्रवासाबद्दल बोलूया. सुरुवात त्यांच्या लहानपणापासून करूया का, म्हणजे पार्श्वभूमी कळेल. हो, तिथूनच सुरुवात करू. त्यांची गोष्ट सुरू होते नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यात, सुजले गाव. अगदी. वडील लहानपणीच वारले आणि मग सगळी जबाबदारी आईवर आली. बिचाऱ्या, एकटीनं दोघांना वाढवलं, मोलमजुरी करून. हो, तो काळ आठवला ना, म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातला सामाजिक आर्थिक परिस्थिती खूपच वेगळी होती. खरंय, ही फक्त दोन भावांची गोष्ट नाहीये, तर त्या काळातल्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे. बरोबर. शाळेची फी भरायला 4 आणे पण नव्हते म्हणे त्यांच्याकडे. काय सांगताय, 4 आणे? हो, पण मग काय म्हणतात त्याला, माणिकराव कुलकर्णी म्हणून मुख्याध्यापक होते गावातले. अच्छा. आणि पोलीस पाटील, त्यांनी मदत केली म्हणून प्राथमिक शिक्षण झालं. म्हणजे मदतीचे हात पण मिळाले त्यांना. हो, पण माध्यमिक शिक्षण तर आणखीन कठीण. त्यासाठी त्यांना कॅनॉलवर मजुरी करावी लागली. अरे बापरे, शिक्षणासाठी मजुरी? विचार करा. शिक्षण पूर्ण झाल्यावर मग दोघांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून नोकरी पण केली. आणि मला वाटतं ना, हा जो सुरुवातीचा संघर्ष होता, म्हणजे शिक्षणासाठीची ही जी धडपड होती, यानेच त्यांच्या मनात ती समाजासाठी काहीतरी करायची इच्छा निर्माण केली असेल. अगदी. गरिबी काय असते, शिक्षणाची संधी नसणं काय असतं, हे स्वतः अनुभवलं होतं त्यांनी. हो ना, तो अनुभवच मग पुढे त्यांच्या कामाची प्रेरणा बनला असावा. बरोबर. पण इथून पुढे त्यांचे मार्ग वेगळे झाले, म्हणजे एकदमच वेगळे. दत्ता तुमवाड यांनी तर ठरवून टाकलं, आयुष्यभर फक्त समाजकार्य करायचं, नोकरी नाही, धंदा नाही. बापरे, हा खूप मोठा निर्णय होता. म्हणजे पूर्णपणे स्वतःला झोकून देणं. हो तर. आणि मग 1978 साली त्यांनी मुखेड तालुक्यातल्या काळूतांडा इथे प्रोग्रेसिव्ह फ्रेंड सर्कल सुरू केलं, PFC. PFC. हो. आणि मुखेड तालुका म्हणजे तेव्हा एकदम मागासलेला, दुष्काळी भाग. हो, तिथे त्यांनी काम सुरू केलं. आणि काय काय केलं म्हणून सांगू. सुरुवात केली शिक्षणापासून. अच्छा. जवळपास 30 तांड्यांमध्ये पाळणा घरं, बालवाड्या, प्राथमिक शाळा सुरू केल्या. 30 तांड्यांमध्ये? म्हणजे जिथे कोणी पोचलं नव्हतं तिथे ते पोहोचले. अगदी. मुलांसाठी वसतिगृह पण सुरू केलं, प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले. हे खूप महत्वाचं आहे, कारण शिक्षण हाच विकासाचा पाया आहे, आणि त्यांनी तोच घातला. बरोबर. आणि फक्त शिक्षणच नाही, आरोग्य आणि पर्यावरण पण. पारंपरिक वैद्य जे होते ना, त्यांना एकत्र करून प्रशिक्षण दिलं, वनौषधी प्रकल्प सुरू केला. म्हणजे पारंपरिक ज्ञानाचा उपयोग केला त्यांनी. छान कल्पना आहे ही. हो. आणि सामाजिक वनीकरणामधून खूप झाडं लावली, पर्यावरणाबद्दल जागृती केली. पण त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे संघर्ष आणि चळवळ. 1978 ते 95 पर्यंत. हो, हा काळ महत्वाचा होता. त्यांनी कोणते मुद्दे उचलले होते तेव्हा? 3 मुख्य मुद्दे: पिण्याचं पाणी, गायरान जमिनीचे पट्टे आणि रोजगार हमी योजना. अरे वा, म्हणजे लोकांच्या जगण्याचे मूलभूत प्रश्न होते हे. हो, त्यासाठी मोठे मोर्चे काढले, आंदोलनं केली, सरकारला जाब विचारला. आणि त्याचा परिणाम झाला का काही? झाला ना. अनेक गावांना उन्हाळ्यात टँकरने पाणी मिळू लागलं, गायरान जमिनीचे पंचनामे झाले, लोकांना रोहायोतून काम मिळालं. म्हणजे त्यांचा संघर्ष फक्त दिखावा नव्हता, त्याचे ठोस परिणाम दिसले. अगदी. आणि अजून एक गोष्ट त्यांनी केली, नेतृत्व विकास. अच्छा. म्हणजे तरुणांना एकत्र केलं, कार्यकर्ते तयार केले, प्रशिक्षण दिलं त्यांना. त्यामुळे मुखेड तालुक्यात एक स्थानिक नेतृत्व उभं राहिलं. हे फार दूरदृष्टीचं काम आहे. फक्त सेवा नाही, तर लोकांना सक्षम करणं, संघटना बांधणं, व्यवस्थेला प्रश्न विचारणं. बरोबर. दत्ता तुमवाड यांचा मार्ग हा असा थेट जमिनीवरचा होता. आणि आणखी एक गोष्ट, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलाय. हा तर खूप मोठा आदर्श आहे समाजासमोर. खरंच. तर हे झाले दत्ता तुमवाड. दुसरीकडे त्यांचे भाऊ दिगू तुमवाड. शाहीर दिगू तुमवाड. त्यांनी वेगळा मार्ग निवडला. कुटुंबाची जबाबदारी होती म्हणून त्यांनी पुन्हा शिक्षकी पेशा स्वीकारला. पण समाजकार्याची ओढ गेली नसेल. नाही गेली. त्यांनी कलेचा मार्ग निवडला. पुरोगामी कलापथक सुरू केलं. कलापथक म्हणजे नाटकं वगैरे?
हो, 3 अंकी नाटकं, लोकनाट्य, वगनाट्य, गण गवळण, प्रबोधनपर कार्यक्रम, काय काय नाही केलं. आणि विषय काय असायचे? सामाजिक प्रश्न, हुंडाबळी, अंधश्रद्धा, व्यसनं, जातीयता या सगळ्यावर त्यांनी कलेतून आवाज उठवला. म्हणजे कलेला त्यांनी समाज प्रबोधनाचा हत्यार बनवलं. अगदी. ग्रामीण भागात तर कलेची ताकद खूप मोठी असते. लोकांपर्यंत पोहोचायला नाटक, लोककला हे उत्तम माध्यम आहे. हो ना. त्यांचे हजारो प्रयोग झाले म्हणे. हजारो? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? काय? या नाटकांच्या तिकीट विक्रीतून जे पैसे जमा झाले ना, त्यातून गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावात मंदिरं बांधली, शाळांच्या इमारती बांधल्या, ग्रामपंचायत कार्यालय बांधली. अरे वा, काय सांगताय? म्हणजे कलेतून फक्त विचार नाही तर प्रत्यक्ष विकास पण झाला. हे तर अफाट आहे. है की नाही? खरंच विलक्षण. म्हणजे कलेतून मिळालेला पैसा परत समाजासाठीच वापरला गेला. त्यांचं कलापथक फक्त महाराष्ट्रातच होतं का? नाही, ऑक्सफॅम नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे ना, हो, माहिती आहे. त्यांच्या मदतीने बिहार, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, आंध्र, कर्नाटक अशा कितीतरी राज्यांमध्ये त्यांनी हिंदीतून पण प्रयोग केले. अच्छा, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर काम पोचलं त्यांचं. म्हणूनच त्यांना देशाचे शाहीर म्हणतात वाटतं. हो, ही पदवी त्यांना मिळाली. त्यांच्या कामाचा आवाका किती मोठा होता बघा. नक्कीच. आणि दिगू तुमवाड म्हणजे फक्त सादरकर्ते नव्हते, ते स्वतः कवी, लेखक, संगीतकार, दिग्दर्शक सगळं काही होते. आणि व्यवस्थापन पण बघायचे. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. एवढं सगळं एकट्याने सांभाळणं म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि समर्पण हवं. खरंच. त्यांचे पुरोगामी कलापथक, गीत संग्रह आणि गाडगेबाबांवरचे 100 अभंग पण प्रकाशित झाले आहेत. अरे वा, म्हणजे लिखाण पण केले त्यांनी. आणि महाराष्ट्र शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष होते ते म्हणे. हो, आणि नांदेड जिल्हा कलाकार संघटनेचे अध्यक्ष पण होते. म्हणजे कलाक्षेत्रातलं त्यांचं नेतृत्व पण सिद्ध झालं होतं. पण मिळालेत. हां, दत्ता तुमवाडांना कोणते पुरस्कार मिळाले? त्यांना संविधान भूषण पुरस्कार मिळाला, SM जोशी फाउंडेशनचा जीवन गौरव मिळाला आणि कॉमनवेल्थचा इंटरनॅशनल युथ अवॉर्ड पण मिळाला. इंटरनॅशनल युथ अवॉर्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. हो, त्यामुळे त्यांना इंग्लंड सकट 7 देशांचा अभ्यास दौरा पण करता आला. ग्रेट. आणि शाहीर दिगू तुंबाडांना? त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, कारण ते शिक्षक पण होते. आणि शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून कला गौरव पुरस्कार. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते 15 वर्ष सुजले गावचे बिनविरोध सरपंच होते. काय म्हणता? 15 वर्ष बिनविरोध सरपंच? म्हणजे कलेच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी किती स्वीकारलं होतं बघा. हो ना, हे खूप महत्वाचं आहे. यातून हेच दिसतं की दोन्ही भावांनी वेगवेगळ्या मार्गांनी का होईना समाजावर खूप मोठा प्रभाव टाकलाय. एकाने संस्थात्मक कामातून, संघर्षातून, तर दुसऱ्याने कलेतून आणि स्थानिक प्रशासनात राहून. दिगू तुंबाडांचं उदाहरण म्हणजे संसार आणि परमार्थ एकत्र कसं साधता येतं याचं आहे. बरोबर. तर दत्ता तुंबाडांनी पूर्णपणे परमार्थ निवडला. अगदी. 2 वेगळे दृष्टिकोन, पण निष्ठा एकच. आज त्यांचं कलापथक जरी पूर्वीसारखं नसलं तरी शाहीर दिगू तुंबाड थांबलेले नाहीयेत. अजूनही काम करतात ते. हो, या वयात सुद्धा संत गाडगेबाबांचा वेश घेऊन कीर्तनं करतात, एकपात्री प्रयोग करतात, प्रबोधनाचं काम चालू आहे त्यांचं. कमाल आहे. ही निष्ठा, हे समर्पण खरंच वाखाणण्याजोगं आहे. खरंच. या दोन्ही भावांची कहाणी ऐकली की एक गोष्ट लक्षात येते. घरात खायला अन्न नसताना, शिक्षणाला पैसे नसताना सुद्धा देशासाठी, समाजासाठी एवढं मोठं काम उभं करता येतं. हो, एकाने संघटना बांधली, संघर्ष केला, तर दुसऱ्याने कलेतून लोकांची मनं जिंकली, विचार बदलले. त्यांचा वारसा खूप मोठा आहे. फक्त नांदेडपुरता नाही, सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. तर आपण यातून काय शिकलो? दत्ता आणि दिगू तुंबाडा, जुळे भाऊ, अत्यंत गरीब परिस्थितीतून आले. पण समाजसेवेसाठी 2 पूर्णपणे वेगळे मार्ग निवडले. एकाचा मार्ग थेट जमिनीवरचा, संघर्षाचा, संस्था उभारणीचा. तर दुसऱ्याचा कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनात बदल घडवण्याचा. पण दोघांमध्ये समान काय होतं? तर ती निष्ठा, ते समर्पण आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा. अगदी. ही खऱ्या अर्थानं संघर्षाची आणि त्यागाची कहाणी आहे. हो. आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार. आपण पाहिलं की एकाच परिस्थितीतून येऊनही या 2 भावांनी बदलासाठी 2 वेगळे मार्ग निवडले. एक दत्ता तुंबाडांचा, म्हणजे थेट व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा. स्ट्रक्चरल चेंज म्हणू शकतो. हो. आणि दुसरा दिगू तुंबाडांचा, म्हणजे सांस्कृतिक पातळीवर कलेतून जाणीव जागृती करण्याचा. बरोबर. आजच्या काळात जिथे सामाजिक प्रश्न आणखी गुंतागुंतीचे झाले आहेत, तिथे कोणता मार्ग जास्त प्रभावी वाटतो? फक्त व्यवस्थेत बदल पुरेसा आहे
की लोकांची मानसिकता बदलणं पण तितकंच गरजेचं आहे. खरंय की दोन्हीचं मिश्रण हवंय. हो, म्हणजे संरचनात्मक बदल आणि सांस्कृतिक प्रबोधन या दोन्हीची सांगड घालण्याची गरज आहे का, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.